शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे रागिणीने भूमीच्या पायाशी लोटांगण घातलेलं आहे. कारण आता रागिणीची सगळी कारस्थानं भूमीच्या समोर आलीत आणि भूमीच्या पायाशी लोटांगण घालण्याशिवाय रागिणीला कोणताही पर्याय उरला नाही. तिला असं वाटतं की भूमीला जरासं आपण माफी मागितली की भूमी विरघळेल, पण यावेळेला भूमीने जबरदस्त स्टँड घेतलेला असतो आणि आजी भूमीच्या बाजूने असते. आकाशला 7 वर्षापासून चुकीच्या गोळ्या देत त्याला ॲक्सिडेंट झाल्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यावरती सुद्धा एक वेगळीच कारस्थानं करत त्याची मानसिक अवस्था बिघडवण्याला रागिणी कारणीभूत आहे. आणि या गोळ्यांमुळे या सगळ्या सत्याचा उलगडा भूमीसमोर झाला असल्यामुळे आता रागिणी पुढे हात पाय पडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. अभि तर गेलाय, आपण तरी या घरात टिकून पुढची कारस्थानं करावी यासाठी रागिणी हातापाया पडणार असते. पण भूमीचा स्टँड पक्का असतो. आकाशच्या जीवापुढे, आकाशच्या जीवाशी खेळ करणाऱ्याच्या पुढे भूमीला अजिबात काही ऐकायचं नसतं. तिला आकाशच्या जीवापेक्षा काही मोठं नसतं. म्हणून भूमी आणि आजीने एक भयानक स्टँड घेताच रागिणी हातापाया पडत असताना सुद्धा भूमी मात्र आपल्या स्टँडवरती ठाम असते. भूमी डॉक्टरांकडे गेले हे ऐकूनच रागिणी हादरलेली असते. आता आपलं काही खरं नाही, या सगळ्यामध्ये आपण आता अचूक अडकणार हे रागिणीला समजलेलं असतं. त्यामुळे रागिणी आता काहीतरी शोधाशोध करून भूमीला काहीतरी खोटं नाटं सांगण्याचा विचार करत असते. तोपर्यंत आता मात्र भूमी रागिणीला आपल्या खोलीमध्ये शोधाशोध करताना पाहते आणि आत्या तुम्ही इकडे काय करताय याच्यावरती रागिणी म्हणते, काही नाही ग भूमी, मला वाटलं तू खाऊन रूममध्ये आलीस म्हणून तुझ्याच रूममध्ये मी आले होते तुला भेटायला. पण आत्याच्या हातामधली आपली पर्स भूमीने अचूक पाहिलेली असते आणि आत्या आपली पर्स का बरं बघेल, कारण खाली सुद्धा आत्या गोळ्यांची किती चौकशी करत होती. गोळ्या आणल्या का, डॉक्टरांची रिसीट आणली का, हे सगळं. आणि गोळ्या तर बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे भूमीला आत्यावरती दाट संशय येतो. काहीतरी गडबड आहे, पण आत्या असं काही करणार नाहीत हे सुद्धा तिचं दुसरं मन सांगत असतं. त्यातच आता भूमी गप्प बसते. मग इकडे शैलेशवर्धक डॉक्टरांचा फोन आल्यावरती भूमीला समजतं की ज्या गोळ्या लॅबमध्ये पाठवल्या होत्या त्या आकाशला मेंटल करणाऱ्या गोळ्या होत्या. आत्तापर्यंत 6 वर्ष ज्या गोळ्या आकाश घेतोय, बॉटल वेगळी आतल्या गोळ्या वेगळ्या, त्याच्यामुळेच आकाशची मानसिक कंडिशन ही झाली. आणि शैलेशवर्धक डॉक्टर सांगतात 6 वर्ष कंटिन्युअस या गोळ्या चेंज करता येत आहेत. म्हणजे तुमच्या घरातलंच कोणीतरी व्यक्ती आहे, कारण 6 वर्ष या गोळ्या चेंज करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. बाजारातनं वेगळ्या गोळ्या आणायच्या, त्या गोळ्या काढून त्यात दुसऱ्या भरायच्या, ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर सावध व्हा. कुणीतरी तुमच्या घरातलाच आहे जो आकाशला वेडं करण्याचा प्रयत्न करतोय. भूमीला खूप मोठा धक्का बसतो. अभिजितची कारस्थानं भूमीच्या समोर आलेली असतात, पण अभिजित व्यतिरिक्त कोण आहे जे आता हे सगळं करतंय हे भूमीला काहीच कळत नसतं. त्यावेळेला भूमी आता सगळ्यांच्या समोर हा विषय मांडते. भूमी सगळ्यांना सांगते, मी शैलेशवर्धक डॉक्टरांकडे गेले होते. ज्या वेळेला मी आकाशची गोळी आणण्यासाठी गेले तेव्हा आकाशची एकच गोळी शिल्लक होती आणि मी नवीन गोळी आणली तर आकाशची शिल्लक असलेली गोळी, इतके दिवस मी आकाशला जी गोळी देते ना ती गोळी वेगळी आहे आणि मी बाजारातून डबीमध्ये आणलेली गोळी वेगळी आहे. मग हे कसं काय घडलं याच्यावरती आता रागिणी म्हणते, काय बोलतेस तू, हे होणं शक्य नाही. घरातल्या घरात कोण बरं गोळी बदलेल. याच्यावरती भूमी म्हणते, आत्या हे असंच झालंय, हे रिपोर्ट बघा. शैलेशवर्धक डॉक्टरांनी हे रिपोर्ट मला मेल केलेत. या रिपोर्टमध्ये तुम्हाला कळत असेल, या रिपोर्टनुसार आता मात्र गोळी बदललेली आहे आणि ही गोळी आकाशची हानिकारक आहे. गेली 6 वर्ष आकाशला ही गोळी दिली जाते, म्हणजे घरातलंच कोणीतरी आहे ना. या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी विचार करते, आत्या मला सांगा घरातलं कोण व्यक्ती असं करू शकते. आणि गेली 6 वर्ष आकाशच्या जीवाशी खेळ होतोय. ज्या वेळेला त्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट झाली असती तर आकाश पूर्णपणे बरा झाला असता. पण या 6 वर्षामध्ये आकाशला वेडं बनवून ठेवण्यामध्ये कुणाचा फायदा आहे आत्या, असं म्हणत भूमी रागारागात रागिणीकडेच पाहत असते. भूमीला कुठेतरी मनामध्ये काहीतरी कळले हे रागिणीला कळलेलं असतं आणि रागिणी म्हणते, तुला काय म्हणायचंय भूमी, तुझा कुणावरती संशय आहे. याच्यावरती भूमी म्हणते, आत्या मला उघड काही बोलायचं नसलं तरी सुद्धा ही गोष्ट कन्फर्म आहे की आपल्याच घरातलं कोणी आहे हे तर नक्की ना. आता आपल्या घराच्या मध्ये सॉर्टिंग करायला गेलं तर मला पौर्णिमावरती पण डाऊट आहे, पण पौर्णिमा या घरात माझ्या सोबतच आली. मग गेली 6 वर्ष गोळ्या चेंज करण्याचं पौर्णिमा करणार नाही, कारण ॲक्सिडेंटच्या वेळेला पौर्णिमा तिथे हजरच नव्हती. म्हणजे हा प्रकार ॲक्सिडेंट पासून घडतोय. मग राहिलं कोण, या घरामधलीच माणसं ना. आता आजी तर काही करणारच नाहीत. आजींचा काय फायदा हे करून.
मग फायदा कोणाचा आहे? पौर्णिमा म्हणते तुला काय म्हणायचं आहे? या सगळ्यामध्ये कोण आहे? याच्यावरती भूमी म्हणते ते तुला सांगायची मला गरज वाटत नाहीये, मला सगळं सगळं माहिती आहे, मला माहिती आहे की हे कुणी केलेलं आहे. असं म्हणत भूमी रागारागात रागिणीकडे पाहायला लागते. रागिणी विचार करते, अरे देवा, आता हिला काय बोलणार? सगळ्यांच्या समोर काय डाव मांडणार? सगळ्यांच्या समोर काय उघडं पाडणार? काय करू मी? कसं थांबवू हे सगळं? असा विचार करत असताना राजा का म्हणतात, भूमी तू स्पष्ट बोल, तुला कुणावरती डाऊट आहे? तुला आमच्या पटवर्धनांपैकी कुणावरती डाऊट असेल तर तसं बोल. कारण ना आमच्याच मुलाने जी घटना केलेली आहे ना, त्यामुळे आधीच आमची मान खाली गेली. तुला जर अजून आमच्यावरती काही चिखलफेक करायची आहे तर तू कर, आणि आम्ही या घरातून निघून जातो. कारण आता खूप झालं आहे, माझ्याच मुलाने मलाच मान खाली घालायला लावलेली आहे. त्यामुळे भूमी आता मी ह्या घरात राहणारच नाही. आजी म्हणते, राजा भाऊ थांबा थांबा, असं करू नका. राजा का म्हणतात, नाही आई, कारण हे मला भूमीवरचा राग नाहीये, पण मलाच लाज वाटते की या घरामध्ये ही अशी कारस्थानं होत आहेत. कारण महाजनांपैकी कुणी हे करायला जाणार नाही. मग राहिलं कोण या घरातलं? पटवर्धन. म्हणजे पटवर्धनांपैकीच कुणाचं हे कारस्थान आहे ना. भूमी म्हणते, राजा काका मला तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये किंवा तुमच्यावरती तसा काही आरोप घ्यायचा नाहीये. राजा काका म्हणतात, बाळा मी तुला दोष देत नाहीये. आता रागिणी सावध पवित्रा घेत भूमीची माफी मागायला पाया पडते आणि म्हणते, भूमी तू मला माफ कर, माझ्या कुटुंबामुळे आकाशला आणि तुला खूप मोठा त्रास होतोय. भूमी म्हणते, आत्या काय करताय तुम्ही? रागिणी म्हणते, मला माफ कर, मला माहिती आहे हे सगळं कुणी केलंय ते. भूमी म्हणते, आत्या काय बोलताय? याच्यावरती रागिणी म्हणते, अगं जो आकाशच्या वाईटावरती उठलाय, आकाशला बदनाम करायला जो हे सगळे कारस्थानं करतोय, त्याच्याशिवाय अजून कोणी करणार? हे सगळं अभिजितनेच केलं असेल. आई आई काय सांगू मी? अभिजित सारखा करंटा मुलगा माझ्या जन्माला आला. भूमी मला माफ कर, भूमी मला माफ कर, या अभिजितनेच हे काहीतरी कारस्थान केलंय. असं म्हणत रागिणी आत्या अगदी 180 डिग्रीमध्ये पलटी मारते की आता हे सगळं अभिजितनेच केलंय असं सांगते आणि आपले हात काढून घेते जेणेकरून या घरातलं आपलं स्थान टिकावं. पण भूमी हुशार असते. भूमी सांगत असते, आत्या तुम्ही माफी मागू नका. जर का हे सगळं अभिजितने केलंय तर त्याची शिक्षा त्याला जेलमध्ये मिळतच आहे. पण मला असं वाटतंय की आत्ता तर अभिजित जेलमध्ये आहे, मग ह्या गोळ्यांचं प्रकरण? याच्यावरती रागिणी सावध पवित्रा घेत म्हणते, भूमी अगं ह्या आधीपासून गोळ्या चेंज होत आहेत ना, आता तर एकच गोळी आहे ना, हे सगळं अभिजितचं आहे. तू अभिजितला माफ करू नको, जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न कर, मला आता हे सहन होत नाहीये. याच्यावरती भूमी म्हणते, नाही आत्या, अभिजित फक्त दोषी आहेत, या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाहीये, मी या सत्याच्या मुळाशी पोहोचणार. आणि आता पायाशी आलेल्या रागिणीला लाथाडत भूमीने आकाशला न्याय मिळवून दिलाय. अभिजित तुमच्या बोलण्यामुळे दोषी आहे हे सत्य मानायला भूमी तयार नसते. आणि आता इकडे आपल्याच मुलीचा मुलगा आपला वैरीण झालाय, त्याच्यामुळे आजीला खूप पश्चाताप होतो रागिणीला इथे आणल्याचा. आकाशच्या अवस्थेला जर का अभिजित कारणीभूत असेल तर आपण रागिणीला इथे आणून खूप मोठी चूक केली. पुराव्यासकट पर्दाफाश झाल्यामुळे रागिणी भूमीच्या पाया पडते खरी. तिला वाटतं भूमी आपल्या बोलण्यात येईल, पण भूमी हुशार असते. ती कुणाच्याही सांगण्यावरून आता काहीही निर्णय घ्यायला तयार नसते. आता या सगळ्यामध्ये रागिणी आणि अभिजित ह्या दोघांची युती आहे. हे सत्य भूमीपर्यंत कसं पोहोचणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.